हॅलो मित्रांनो, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आता सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. आमच्या गावाकडे आलो मी आणि मला पाणी लावायला रानात पाठवलेली. इथं मी आले रानात आणि इथं व्हिडिओ बनवूया म्हणले. इथं चालली मी रानात आता सध्या. हौदपाशी चालली. इथं बटाटू झाड बघू शकता कसं असतात. इथं बटाटू झाड आहे आता सध्या. आणि आता सध्या बटाटू सीझन आहे. इथं बघू शकता सगळीकडे बटाटू लावलेले आहेत. आणि मी आता हौदपाशी चालले आमच्या. तिथं जाऊन तिथनं पाणी चालू करणार आणि डायरेक्ट आमच्या रानात पाणी येणार आहे. तिथं पाणी लावणार आहे आमच्या रानाला. आणि सकाळच आता 7 काय 8 वाजले. इथं थंडी लई होती. 2 दिवस काय सूर्य नव्हता. आज सूर्य निघालाय. त्यामुळे जर्की घेऊन हिंडालोय मी आता. इथं बोर पाशी आलो मी. इथं बोर चालू केलं तर बघू शकता आता पाणी निघाले. हे पाणी इथनं जाणार आमच्या रानात डायरेक्ट. हे आता बोर चालू झाले. 5-10 मिनिटानं आमच्या रानात पाणी जाते. तिथं जाऊन कसं पाणी लावतोय रानाला दाखवतो. आणि इथं बघू शकता आता सध्या मी रानापाशी चाललोय. चला दाखवतो. बघू शकता कसं पाणी येते रानात. डॅड पैपा बिपा लावायची काय गरज नाही. डॅड असंच. आणि इथं आमचे चाचा संगड आलतो मी. इथं बघू शकता तिने उभारले तिथं पाणी बघायला. आणि त्यांच्या संगड लावायला आलतो मी. बघूया म्हणलं चला त्यांच्या संगड. आता ती तिथं उभारलेली म्हणून मी पण त्यांच्या पाठीपाकडनं चाललेलो. आणि इथनं तिथं जाऊन बघूया म्हणलं काय करायला ती. कसं काम करते जरा बघूया आपण शिकूया म्हणलो. थंडी वाजायला म्हणून जरा जर्किंग घातलो. आणि त्यांच्यापाशी जाऊन पोचल्यावर बघतो की तिने उकराखुरी करायल्यात. माती वाट करायल्यात पाण्याला. इथं बघू शकता कसं करतात आणि माती वर घेतात. तोपर्यंत पाणी पण आलतं इथं रानात पाणी आलतं. त्यामुळं तिने पाणी लावायला गेलतीत. आणि मी तुम्हाला बटाटो झाड कसं असते ते दाखवतो चला. पहिला जरा मोबाईल बरोबर लावलो आणि इथं दाखवतो. हे आता बटाटो झाड आहे. इथं बघू शकता तुम्ही. पहिला जरा हे उकरून घेतो. नंतर झाड बांधू शकते. त्यामुळं उकरून घेतो सगळं. आणि त्यामध्ये ते जे मुळं असतात का नाही, मुळांच्या मध्ये बटाटो लागत असते. ते आता उकरून दाखवतो मला. बघू शकता इथं हे झाड बघू शकता आता सध्या कसं आहे. यामध्ये हे मुळं आहेत का नाही त्यामध्ये बटाटो लागलेलं. आता हे बारकं झाड आहे. मोठं होते का नाही 2 महिन्यानं पूर्ण बटाटो लागलेला असते यांना. हे हाय असं मुळामध्ये लागते. चाचा बघायच्या पहिला लावतो झाड पहिला, नाही तर घरातले शिवा देतील काय वाटतील ते करत बसलाय म्हणून. मार मारतील मला. आणि बटाटो झाड दाखवून झाल्यावर मी म्हणलं जरा हातपाय धुवून या. तिथं बोरपाशी चाललेलो. आता इथं मी बघू शकता आता मी बोरपाशी आलोय. इथे जरा हातपाय धुवून जरा फ्रेश व्हा म्हणलं मी. आणि बघू इथं लई जरा हे वालतं. हातपाय जरा घाण झाले त्यामुळं करकरीत धुवून जरा फ्रेश होऊन जाऊया म्हणलं परत. आणि परत रानात चाललेलो मी. बघू शकता इथं. आणि जाता जाता मला ते काय पाणी जात्यातनं प्लास्टिकचं मोबाईल सापडले. बघू शकता इथं कसलं भारी प्लास्टिकचं मोबाईल वाटाले. आयफोनला झक मारते मोबाईल निवांत. कसलं खतरनाक मोबाईल आहे बघा इथं. करकरीत एवढा ब्रँडेड मोबाईल आहे. कोणाला फोन लावायचा असला तर घ्यायचं असलं तर कमेंट करा नक्की. आणि इथं बघू शकता ती दुसरी पण आपापल्या रानात पाणी लावायला. आणि मी पण आलतो इथं. आणि इथं बघू शकता त्यांची बटाटे झाडं केवढी मोठी मोठी झाल्यात आणि यांची जरा बारकी आहेत. आणि एवढं सगळं बघून मला पण हौस वाटायला ते नाही म्हणून घुसलो की पाण्यात. गेलो ते घेतलं. पवरिया म्हणतात त्याला इकडं. आपल्याकडे काय म्हणतात खोरं म्हणतात ना. बघा कमेंट करा काय काय. केलो पहिला एक माती उचलल्यावर दम भरा लागला. एवढं काढू बरं आहे ना जीवात जीव आलं. म्हणलं आता म्हणलं शेतकरीचं काम केवढं अवघड असते. आणि त्यात मी पहिल्यांदा करायला म्हणल्यावर संपलेलं मी अर्ध निम्माच पहिलाच. मग तिने शेतकरी लोक कसं करत असतील बघा. विचार करा एकदा तुम्ही नक्की. आणि जरा व्हिडिओला मोठा वालता म्हणून जरा फास्ट फॉरवर्ड केलं व्हिडिओला. आणि बसल्या बसल्या काय तर नवीनच काय तर करत बसलेलो मी तिथं. आणि सकाळच्या नाही तर रानावर बसलेलो. काय गमन झालं तर व्हिडिओ पूर्ण केलतो मी. त्यामुळे काय एवढं काय खास वाटत नव्हतं. आणि व्लॉग चांगला वाटला असला तर या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा.